क्षेत्ररक्षक केला जातोय लवाळवाडी संघाचा. चौथा चेंडू दत्ता पुन्हा एकदा राईट टॉपवरती विकेट मारा करतोय क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेत. सुरेख चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो. तंत्रशुद्ध या ठिकाणी फटका आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहिदासच्या बॅट मधला तंत्रशुद्ध फटका. खरंच जबरदस्त फटका. नवोदित खेळाडू आहे, झुंजावं लागेल. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू त्याच दिशेला त्याच गतीने त्याच वेगाने चेंडू धाडला जातोय. सीमारेषेचा आहे तर आव्हानात्मक धावसंख्या बनवायची असेल तर आणि तो आलाय तर काय आलाय तर चौकार आलाय. चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी झाली आहे. धावफलकावर धावा लागल्यात. लवाळी संघ प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 13 धावा 13 मॅच आपल्याला पाहायला मिळते. चौथा बॅटची एज आणि चुकीला माफी नाही. चेंडू घरंगळत आपल्याला या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर जातोय. आता हा पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला आणि तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरच एफर्ट मात्र अत्यंत सुरेख पाहायला मिळत आहे. द्वेषात असतो आपण. मनोज सुरेख चांगला एफर्ट दाखवला पण चेंडू गोळीच्या वेगाने होता. वेगाने चेंडू होता. खूप चांगल्या पद्धतीने त्याने अडवण्याचा प्रयत्न अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचा मार या ठिकाणी लागला असता आणि हा मात्र एक उत्तुंग भरा षटकार पाहायला मिळतोय. जावा आणि पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि रोहित 47 धावांचा स्कोर बोर्ड आणि मारलाय चेंडू मारलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी आहेत सांगा पटकन षटकार बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळाले आणि माझ्या माहितीत मात्र ही पहिली षटकार हॅट्रिक असावी माझ्या माहितीतली. हे 3 षटकामध्ये तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे आणि या ठिकाणी मात्र झेल यष्टिरक्षकाकडून चुकतोय. एक धाव या ठिकाणी होती मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. 2 धावा